नमस्कार. फेसबुक जर्नीच्या डे 6मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा टॉपिक आहे स्कॅमबद्दल. मी बोलणार आहे की आजकाल लोनमुळे पण लोकांना लोनच्या बहाण्याने ठगतात आहे की लोन पास करून देण्याच्या बहाण्याने. कारण आजकाल सगळ्यांना लोन घेण्याची सगळीकडे माणसं कर्जामध्ये डुबत आहे. त्यामुळे लोनच्या मागं सगळे धावत आहे आणि त्याच संधीचा फायदा घेऊन स्कॅमर लोकांना लुटत आहे. आता ते कशा प्रकारे लुटत आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडी माहिती देणार आहे की ते लोकांची आता प्रोसेस नवीन आहे की ते रँडमली लोक जेव्हा लोनसाठी ॲप्लाय करतात ते इकडं तिकडं साईडवरती नाही तर ॲप लोन वगैरे तिकडे शोधाशोध करत असतात तेव्हा ते आपली पर्सनल डिटेल्स तिथे शेअर करतात. मग हे स्कॅमर लोक त्याच गोष्टीचा फायदा उचलतात. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर घेऊन त्या लोकांना फोन करून की तुम्हाला एवढं लोन आम्ही करून देऊ, अर्ध्या तासात 1 तासात तुम्हाला 5 लाख 10 लाख रुपयाचं लोन पास होईल. त्यासाठी तुम्हाला ते त्यांच्या सगळं काय म्हणजे लिगल आहे वगैरे असे झाशा देतात आणि ते तुमच्याकडनं ते शीट वगैरे काय दाखवतात तुम्हाला. त्या मानाने तुम्हाला 5% व्याजाने 10%नी असं करून तुम्हाला लोन पास करून प्रोसेसिंग फीज वगैरे लागून. त्यासाठी ते आधी तुमच्याकडनं प्रोसेसिंग फीज मागतात. छोटी अमाऊंट मागतात सुरुवातीला. ते लोक बोलणार 1500-2000 रुपये तुम्ही प्रोसेसिंग फीज भरा, तुमच्या अकाउंटला लगेच पैसे येतील. एकदा जर तुम्ही 2000 रुपये का 1500 रुपये जी पण छोटी अमाऊंट असेल ती भरली तर त्याच्यानंतर ते अजून पैशाचा डिमांड करतात की अजून कसला तरी चार्जेस आहे नाही तर काय अकाउंट ओपनिंग वगैरे असं काहीतरी तुम्हाला फसवून तुमच्याकडनं हळूहळू करून 1500 मग 2000 मग 3000 असं छोट्या अमाऊंटमधनं तुम्हाला ते फसवत राहतात. आणि जेव्हा तुम्हाला उशीर होतो कळायला की आपण फसले तोपर्यंत तुमच्या खिशातनं 10-12 हजार रुपये गेलेले असतात. 10 काय कोण तर 15-20 हजार रुपये पण या स्कॅमरच्या लोकांमुळं ठगले जातात. मग ह्याच्यामध्ये तुम्ही एक लक्षात ठेवा की कुठलीही बँक असू दे या फायनान्स असू दे ती तुमच्याकडनं लोन तुम्हाला देण्याच्या अगोदर 1 रुपयाही घेत नाही तुमच्याकडनं. कारण त्यांच्या जेही चार्जेस असेल ते जेव्हा तुम्ही लोन पास करता तुमचं लोन पास होतं त्याच्यातनं ते सगळे चार्जेस वगैरे डिडक्ट होतात. म्हणून कोणी जर तुम्हाला अगोदर पैसे मागत असेल की मी तुझं लोन करून देतो तर एवढे तुम्ही पैसे भरा तर त्यांच्या तुम्ही नादी लागू नका. आणि जर ती अनोळखी व्यक्ती असेल तर चुकूनही त्यांना तुम्ही सामोरे जाऊ नका. आज त्यांचे नंबर तुम्ही डिलीट करून टाका नाही तर ब्लॉक करून टाका. कारण तुम्ही एकदा त्यांच्याशी बोलायला लागलं तर ते तुम्हाला तुमच्या झाशामध्ये घेतील आणि तुमच्या पैसे तुमचे सर्व त्यांच्याकडं लुटले जातील. म्हणून लोनच्या या नवीन स्कॅमबद्दल नवीन जुनाच आहे हा, पण थोडे सावधान राहा. तुम्ही सावधान व्हावा त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि असल्या कुठल्याही याच्यामध्ये तुम्ही पडू नका. त्यासाठी फक्त एकच बोलू शकतो. व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा आणि जर कमेंट करा. तुम्ही पण असल्या कधी प्रॉब्लेममध्ये फसला असाल तर तुम्ही तुमची माहिती शेअर करा. धन्यवाद.